CCIच्या कापूस खरेदीला अखेर मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे अडचणीतील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. राज्यात 15 मार्चपर्यंत कापूस खरेदी करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकरी आपल्या सोयीनुसार स्लॉट बुक करून हमीभावाने कापूस विक्री करू शकतात, अशी माहिती CCIचे अध्यक्ष ललित कुमार गुप्ता यांनी दिली आहे. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून 27 फेब्रुवारीनंतर खरेदी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, पण शेतकऱ्यांकडे अद्याप मोठ्या प्रमाणात कापूस शिल्लक असल्याने मुदतवाढीची मागणी केली जात होती. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय वस्त्र उद्योग मंत्री गिरिराज सिंग चौहान यांना पत्र लिहून 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. मात्र 27 फेब्रुवारी सायंकाळपर्यंत कापूस मुदतवाढी संदर्भात निर्णय घेण्यात आला नव्हता. त्यामुळं दिवसभर बाजारात वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या. अनेक शेतकऱ्यांमध्ये संभ्रम तयार झाला होता. अनेक भागातील शेतकऱ्यांकडे अद्याप 30% कापूस हा शिल्लक असल्याचा शेतकरी सांगत होते. आणि सोबतच हे शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता निर्माण होत होती. पण शुक्रवारी सायंकाळी मुदतवाढीचा निर्णय कन्फर्म घेण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. CCIचे अध्यक्ष ललित कुमार गुप्ता यांनी सांगितले की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग यांच्याकडे कापूस खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. तसेच शेतकरीही मुदतवाढीची मागणी करत होते. त्यामुळे कापूस खरेदीला मुदतवाढ होण्याचा प्रस्ताव हा चालूच होता. त्यानुसार मुदतवाढ देण्यात आलेली आहे फायनली. आता देशातील जवळजवळ बाजारभाव हे 8,500 रुपयावरून कमी झाले आणि सध्या बाजारात कापसाला सरासरी 7,300 रुपये ते 7,700 रुपयापर्यंतच्या बाजारभाव मिळत आहे. तर कापसाचा हमीभाव 8,110 रुपये आहे. हमीभावापेक्षा 800 रुपयाचा बाजारभाव आपल्याला कमी लाभत आहे. त्यामुळे हमीभावाचा आधार आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे. कापसाचे भाव सुरुवातीपासूनच कमी असल्याने CCIच्या खरेदीला यंदाही शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळाला. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने आतापर्यंत देशात 102 लाख गाठी कापूस खरेदी केला आहे. यापैकी महाराष्ट्रात 25,50,000 गाठी कापसाची खरेदी झालेली आहे. तर तेलंगणा या राज्यात 31 लाख गाठींची खरेदी झाली आहे, अशी माहिती CCIने दिलेली आहे. मुदतवाढ मिळून खरेदी सुरू झाल्यानंतर राज्यात खरेदी वाढण्याची शक्यता दिसून येत आहे. शेतकरी मित्रांनो, असाच आपल्याला बाजारभावाचा किंवा शेतीविषयक माहिती तुमच्या मोबाईलपर्यंत पोहोचवला जाईल. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगू शकता. माझ्या सांगण्यामध्ये किंवा बोलण्यामध्ये काही फरक जाणवत असेल तर मला नक्की एकदा कमेंट करा. अशीच माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. शक्य असेल तर इतर ग्रुपवर हा व्हिडिओचा लिंक पाठवू शकता. भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.